अरे प्रतापराव, अनभ्यलाभ, आपल्यासारखी थोर व्यक्ती या इन्स्पेक्टर विजयच्या घरी आली. माझं भाग्यच म्हणायचं. अगं हे शकू, पाहिलंच का कोण आलंय ते? प्रतापराव साहेब आलेत. आमदार प्रतापराव. अगं जरा चहा पाण्याचं बघ लवकर काहीतरी. अ, साहेब या ना, बसा बसा. सॉरी या, माफ करा मला. खरं मीच आपल्याकडे यायला पाहिजे होतं, पण कामामध्ये व्यस्त होतो. वेळ नाही मिळाला. पण एक सांगू, आपली थोरवी मी ऐकू नये. आपण ज्या गोष्टीमध्ये लक्ष घालता ना, त्याच्यात तुम्ही पुरेपूर जबाबदारी घेता. अशा वेळेला तुम्हाला प्रत्यक्ष कुठे जायला लागलं तरी कुठलाही मानपान न ठेवता आपण तिथे जाता. आपल्यासारखी राजकीय व्यक्ती या इन्स्पेक्टरवरती खरा दबाव आणू शकते, पण आपलं हे खूप मोठेपण आहे की आपण कुठलाही दबाव माझ्यावर न आणता मला त्या मंगलची केस सोडण्यासाठी उलट आपण मदत केली. आपल्या मदतीमुळे ती केस सॉल्व्ह व्हायला खूप सोपं झालं. खरं सांगू साहेब, मंगलशी माझं काही रक्ताचं नातं नाही. ती माझी मानलेली बहीण आहे. तिला मी लहानपणापासून जवळून पाहिलंय. अत्यंत साधी, सालस, सोजवळ, अगदी नाकासमोर चालणारी बाई. कधीही कोणाचं तिने वाईट चिंतलं नाही की कोणाचं वाईट केलं नाही. पण बघा ना, तिच्यावरच काळाने हा घाव घातला. त्या नराधामाने तिचा बळी घेतला. त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. माझे प्रयत्न चालू होते. त्यात आपलं सहकार्य मला मिळालं आणि त्या गुन्हेगाराचा शोध लवकर लागला. खंत आहे, मी माझ्या बहिणीला कायमचा मुकलो. पण एक आनंद आहे, तिला न्याय मिळाला आणि हीच तिला खरी श्रद्धांजली आहे. याचं संपूर्ण श्रेय साहेब आपल्याला जातं. आपले हे उपकार मी कसे फेडू हे खरंच समजत नाही. माझ्या मनाला खूप शांती मिळाली. खरोखर आपले थोर उपकार आहेत. आता एकच राहिलंय, आपण चहापान करूया आणि मी तुमच्यासोबत चौकीमध्ये येतो. मग उर्वरित राहिलेली सगळी प्रक्रिया आहे ती आपण लवकरात लवकर पूर्ण करूया. ठीक आहे, कर मग.